नमस्कार. आपल्या देशामध्ये सध्या हिंदू समाजामध्ये जातीपातींच्या आधारावर भेदाभेद घडवण्याचं एक षडयंत्र चाललंय की काय, असे विचार आता मनात यायला लागलेले आहेत. ऑलिम्पिक सुरू झालेलं आहे, तर आजच कोणीतरी एकाने तिथे गेलेल्या खेळाडूंमध्ये कुठच्या जातीचे किती आहेत असा एक विषय उकरून काढलेला आहे. संसदेमध्ये देखील बजेटवर चर्चा करताना विरोधी पक्ष नेते राहुल गांधींनी बजेट बनवणाऱ्यांमध्ये एससी किती, एसटी किती, ओबीसी किती असा प्रश्न उपस्थित केलाय. बजेट का हलवा असा त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे. राहुल गांधींनी संसदेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न हा पहिल्यांदा यावेळेला नाही विचारला. मागच्या संसदेमध्ये देखील त्यांनी कुठल्या तरी विषयावर बोलताना टॉप ब्युरोक्रेसीमध्ये एससी, एसटी, ओबीसी किती आहेत असा प्रश्न उपस्थित केला. म्हणजे सरकारची कामं, त्याचं कर्तृत्व, त्याचे अपयश याच्यावर चर्चा करण्याऐवजी एससी किती, एसटी किती हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही. पण मग समाज एससी, एसटी विषयावर विभागायचा की काय, असं षडयंत्र आहे की काय, अशी भावना मनात येते. जातीगत जनगणना घ्या, जातीगत जनगणना घ्या, जातीगत जनगणना घ्या, अशी देखील मागणी काँग्रेसकडनं, राहुल गांधींकडनं होते. म्हणून मग आपल्या देशामध्ये जे काय आजपर्यंत या विषयात झालेलं आहे त्याचा थोडा आढावा घ्यावा आणि त्या सगळ्यामध्ये काँग्रेसची काय भूमिका राहिलेली आहे किंवा अन्य स्वतःला पुरोगामी समजणाऱ्यांची काय भूमिका राहिलेली आहे त्याचा एकदा इतिहास आपण बघितलेलं बरं राहील. आपल्या राज्यघटनेमध्ये एससी, एसटी साठी आरक्षणाचा विषय आहे. दर 10 वर्षांनी ते पुन्हा 10 वर्षासाठी वाढवण्याची तरतूद आहे. ही तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त एससी, एसटी, ओबीसी यांचं एक सर्वेक्षण करावं. त्यांच्या समस्या काय आहेत, त्या सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे, असं म्हणून काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं गेलं. या कमिशनचं नाव होतं फर्स्ट बॅकवर्ड क्लासेस कमिशन. हे 29 जानेवारी 1953 साली याची स्थापना झाली आणि 30 मार्च 1955 साली त्यांनी त्यांचा अहवाल सादर केला. त्या अहवालामध्ये 2399 जाती अशा आहेत की ज्यांना या सवलती दिल्या पाहिजेत असं त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. त्यापैकी 837 जाती या अतिमागास आहेत, त्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे, अशा अतिमागास आहेत असं त्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. पण नेहरू सरकारनं हा रिपोर्ट नाकारला, रिजेक्ट केला. त्यांनीच बसवलं होतं हे कमिशन. मग त्या कमिशनच्या जेव्हा शिफारसी आल्या, रिपोर्ट जेव्हा आला, त्या शिफारसी त्यांनी नाकारल्या, रिजेक्ट करून टाकल्या आणि एक सेकंड बॅकवर्ड कमिशन स्थापन केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं पाहिजे. त्यानंतर 27 जून 1961 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान या नात्यानं मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांचं वाक्य आहे, आय डिसलाइक एनी काइंड ऑफ रिझर्वेशन. आज हे रिझर्वेशनचे किती, ओबीसी किती, एससी किती, एससी एसटी किती याचा हिशोब मागतात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आय डिसलाइक एनी काइंड ऑफ रिझर्वेशन असं त्यांचं त्या पत्रातलं वाक्य आहे. स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षणाचा विरोध करत असल्याचं पत्र आहे. झाला तो विषय पुढे सरकला आणि मग आणीबाणीच्या नंतर मोरारजी देसाई यांचं सरकार आलं. या मोरारजी देसाई सरकारनं 1979 साली मंडल कमिशन नेमलं. हे मंडल कमिशन हे यादव होते, BP मंडल असं त्यांचं नाव, संसद सदस्य होते आणि बिहारमधल्या मधेपुराचे होते. ते मोठं जहागीरदारी असलेलं ते घराणं होतं.
त्यांनी मग त्यांच्या शिफारसी आणल्या. त्या शिफारसी आणल्या तोपर्यंत मोरारजी देसाई सरकार कोसळलं होतं. आणि मग 1980 ते 1989 अशी 9 वर्ष आधी इंदिरा गांधींचं आणि नंतर राजीव गांधींचं सरकार केंद्रात सत्तेत होतं. त्यावेळेला या मंडल कमिशनवर कुठलीही हालचाल झाली नाही. मंडल कमिशननी त्याच्यामध्ये अनेक सुचवलं होतं. त्याच्यामध्ये मग क्लास 1चे जे आहेत त्याच्यात किती टक्के आरक्षण, क्लास 2चे जे कर्मचारी आहेत त्याच्यात किती टक्के, क्लास 3चे कर्मचारी त्याच्यात किती टक्के, अशा शिफारसी त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर मग इंदिरा सावनी नावाच्या एक ॲडव्होकेट त्यांनी त्या मंडल कमिशनच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका केली. आणि सुप्रीम कोर्टाने त्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर निकाल दिला की 50% वरती आरक्षण जाता कामा नये. जे काय असेल ते 50% बसवलं पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने आपला निकाल दिला. पण 1989 पर्यंत आधी इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधी ही 2 सरकारं होती. 80 ते 89 9 वर्ष. त्या काळामध्ये मंडल कमिशनवर या दोन्ही सरकारांनी कुठलीही हालचाल केली नाही, त्याच्या शिफारसींवर काहीही केलं नाही. आणि मग 1989 साली व्ही.पी. सिंग हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी ते कमिशन लागू करण्याचा प्रयत्न केला 1990 साली. याला थोडी राजकीय पार्श्वभूमी होती. राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरून हिंदू समाज संघटित करायचा प्रयत्न सुरू झाला होता. लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली होती. हे मुख्यतः त्यांचं असं मत होतं की हिंदू समाजाला विभागण्यासाठी हे मंडल कमिशन व्ही.पी. सिंगांनी आणलेलं आहे. SC, ST, OBC ना त्याचा फायदा व्हावा, प्रगती व्हावी हा उद्देश कमी, आणि हिंदू समाज जो राम जन्मभूमीच्या नावाने संघटित व्हायला लागला याला पुन्हा कसं विभाजित करता येईल अशा पद्धतीचा विचार करून व्ही.पी. सिंग यांनी हे मंडल कमिशन लागू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरनं देशामध्ये भरपूर गदारोळ झाला. काही लोकांनी दिल्लीमध्ये आत्मदहन करण्याचा देखील काही युवकांनी प्रयत्न केला या विषयावर. आणि मग नंतर लालकृष्ण अडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. तो सगळा वेगळा विषय. पण मुख्य त्यांचं म्हणणं असं होतं की हिंदू समाज पुन्हा राम जन्मभूमीचा विषय समोर घेऊन संघटित झाला पाहिजे. म्हणजे एकीकडे हिंदू समाज संघटित ठेवण्याचा प्रयत्न, दुसरीकडे हिंदू समाजामध्ये जाती जातींमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न, असं हे सुरू होतं. आज हे काँग्रेसची मंडळी जातीगत जनगणना व्हायला पाहिजे असा आग्रह करतायत. मग 51 सालची जनगणना जातीच्या आधारावर का नाही केली? इंग्रज असताना 1931 साली जी जनगणना झाली ती जातीगत जनगणना, शेवटची जातीगत जनगणना होती. मग 51 साली नाही, 61 साली नाही, 71 नाही, 81 नाही, जातीगत जनगणना झालीच नाही. काँग्रेसच्या राज्यात नाही झाली. 2004 ते 2014 काँग्रेस सत्तेवर होती. 2011 सालची जनगणना ही जातीवर आधारित नाही केली त्यांनी, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता मात्र हे संसदेमध्ये कुठलाही विषय असो, ब्युरोक्रेसीमध्ये, बजेट बनवणाऱ्यांमध्ये कुठच्या जातीचे किती, ओबीसी किती, SC किती, ST किती, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आणि आपणच जणू काही यांचे मसीहा आहोत अशा प्रकारचं भासवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हिंदू समाजानं सावध राहायला पाहिजे. हा जो सगळा खेळ चाललेला आहे आणि मग या जातीला त्या जातीच्या विरुद्ध फूस लावा, त्या जातीला या जातीच्या विरुद्ध फूस लावा, आणि मग सगळ्याच जातींचे लोक, कुठलीही जात त्याला अपवाद आहे असं म्हणता येणार नाही, एकमेकांच्या विरुद्ध लिहित असतात. आपल्याला हिंदू समाज संघटित करायचा आहे, संघटित ठेवायचा आहे. त्यामुळे ज्यामुळे हिंदू समाजामध्ये विभाजन येईल, एकमेकाच्या विरुद्ध भावना भडकतील, असं काहीही होता कामा नये याची हिंदू समाजानं काळजी घ्यावी असं वाटतं. हे विचार जर आपल्याला पटत असतील तर शेअर करा, लाईक करा, आणि अधिक लोकांपर्यंत असे विचार पोचावेत म्हणून सबस्क्राईब करा. धन्यवाद.